सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आहे। भव्य धम्मध्वज यात्रा आणि जनसंपर्क यात्रा आपले दीक्षाभूमी नागपूरवरून चैत्यभूमी मुंबईला जाणार आहे। तर सर्व भावांनी आणि बहिणींनी जेही विहार आपले या मनुवाद्यांनी हडप केले तर ते आपल्याला मिळून घ्यायचे म्हणून सगळ्या भारतभरातल्या भावांनी आणि बहिणींनी या यात्रेला आणि आपल्या सगळ्या भिक्खू संघाला जेवढा होईल तेवढा सपोर्ट करायचा आहे। म्हणून उद्या 11:30 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये येऊन सगळ्या भावांनी आणि बहिणींनी या यात्रेमध्ये सामील व्हायचे। म्हणून बाबासाहेबांचा अनुयायी आणि बुद्ध धर्माचा अनुयायी कसा असायला पाहिजे, असा असायला पाहिजे। अर समाजाच्या साठी तुझं रक्त वाहू दे, अर समाजाच्या साठी तुझं रक्त वाहू दे, अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे, अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे। रोज मरते इथे जनता भोळी, होते कुणाच्या जीवनाची होळी, त्या राजकर्त्यांना लाज नाही थोडी, त्याच निखाऱ्यावर शकतात पोळी। अर जाग येऊ दे तुला, र जाग येऊ दे, अर जाग येऊ दे तुला, र जाग येऊ दे, अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे, अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे। जय भीम नमो बुद्ध आहे। सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आहे। भव्य धम्मध्वज यात्रा आणि जनसंपर्क यात्रा आपले दीक्षाभूमी नागपूरवरून चैत्यभूमी मुंबईला जाणार आहे। तर सर्व भावांनी आणि बहिणींनी जेही विहार आपले या मनुवाद्यांनी हडप केले तर ते आपल्याला मिळून घ्यायचे म्हणून सगळ्या भारतभरातल्या भावांनी आणि बहिणींनी या यात्रेला आणि आपल्या सगळ्या भिक्खू संघाला जेवढा होईल तेवढा सपोर्ट करायचा आहे। म्हणून उद्या 11:30 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये येऊन सगळ्या भावांनी आणि बहिणींनी या यात्रेमध्ये सामील व्हायचे। म्हणून बाबासाहेबांचा अनुयायी आणि बुद्ध धर्माचा अनुयायी कसा असायला पाहिजे, असा असायला पाहिजे। अर समाजाच्या साठी तुझं रक्त वाहू दे, अर समाजाच्या साठी तुझं रक्त वाहू दे, अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे, अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे। रोज मरते इथे जनता भोळी, होते कुणाच्या जीवनाची होळी, त्या राजकर्त्यांना लाज नाही थोडी, त्याच निखाऱ्यावर शकतात पोळी। अर जाग येऊ दे तुला, र जाग येऊ दे, अर जाग येऊ दे तुला, र जाग येऊ दे, अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे।